गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे 49 पोलीस शिपाई पदभरती प्रक्रिया सुरू आहे। ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून सकाळी 11 वाजता परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली आहे। पोलीस भरती 2024-25 ची लेखी परीक्षा फुलसूर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात सकाळी 11 वाजता घेण्यात आली। या परीक्षेत एकूण 49 पदांकरता 614 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे। या परीक्षेचे मार्क देखील काही दिवसातच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। तसेच ब्रँडसमनच्या पदांसाठी 100 उमेदवारांची लेखी परीक्षा काही दिवसात होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली। या परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन फुलसूर पेठ गोंदिया येथे 15 मार्च रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितांचे पालन 163 लागू करण्यात आले होते। जिल्हा पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई पदासाठी एकूण 49 पदांसाठी आज लेखी परीक्षा येथे पार पडत आहे आणि जवळपास 614 कॅन्डिडेट मैदानी चाचणीमधून या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत। त्या 614 परीक्षार्थींची ही लेखी परीक्षा आहे आज होत आहे। बँड्समनच्या 10 जागा आहेत, परंतु आज बँड्समन पदाची लेखी परीक्षा नाही आहे। बँड्समन पदाची स्किल टेस्ट नुकतीच पार पडलेली आहे आणि त्यासाठी 100 उमेदवार आता त्या स्किल टेस्टमधून पात्र ठरले आहेत। त्या 100 उमेदवारांची लेखी परीक्षा ही अजून तारीख निश्चित झालेली नाही, ती तारीख पुढची ठरवायची बाकी आहे। आता हे आज परीक्षा झाल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसात आम्ही त्यांचे मार्क्स प्रसिद्ध करणार आहोत आणि मग त्यानंतर पुढचे जे वॅकन्सीज असतात कास्ट वाईज आणि इतर ज्या काही आरक्षण असतात त्याच्या वाईज आम्ही मग ते रिझल्ट पुढे पब्लिश करू। त्यामध्ये न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।